नमस्कार, मी तृप्ती. जय गजानन माऊली. तुम्ही रोज घरकाम, कुटुंबाची काळजी आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःकडे लक्ष द्यायला विसरता का? तर आजचा दिवस खास आहे. गुरुवार, आठवड्याचा मधला टप्पा, जिथे थोडी थकवा येतो, पण आपण पॉझिटिव्ह राहून एनर्जी टिकवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया काही सोपे आणि प्रभावी उपाय. सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह विचारांनी करा. सकाळी लवकर उठल्यावर पहिला विचार कोणता येतो यावर आपला दिवस ठरतो. दिवसाची सुरुवात कशी करायची? तर स्वतःसाठी 5 मिनटं शांत बसायचं आणि स्वतःला सांगायचं की आजचा दिवस खूप सुंदर असेल असं ठरवायचं. आरशात बघून स्वतःला मी खूप चांगलं काम करतोय, मी खूप चांगली काम करते, जसं त्यानंतर हसायचं, स्वतःला स्माईल द्यायची. स्वतः स्माईल दिलं की कसं दिवस कसा हसत हसत जातो हे आपल्याला स्वतःला सुद्धा कळत नाही. त्यानंतर एखादी छोटंसं मंत्र म्हणायचं किंवा प्रार्थना म्हणायची. ज्या देवावर तुम्हाला श्रद्धा आहे त्या देवांचं मंत्र किंवा प्रार्थना तुम्ही म्हणायची, जसं की ओम नमः शिवाय, गणगणगणांत बोते, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जोही मंत्र तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते तुम्ही रोज असं करायचं आहे. त्यानंतर स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. आपण गृहिणी आहोत, गृहिणी म्हटलं की स्वतःला वेळ निघतच नाही, स्वतःसाठी आपण वेळच देत नाही. तर स्वतःसाठी वेळ काढणं तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं आपण आपली ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. घरकाम कधीच संपत नाही, पण त्यात आपण स्वतःला हरवूसुद्धा शकत नाही. दिवसातून कमीत कमी 10 ते 15 मिनटं फक्त स्वतःसाठी द्यायचं आहे. फक्त हे तुम्ही स्वतःसाठी ठेवा. तुम्हाला आवडणारी गाणी ऐका, योगा करा किंवा तुम्हाला आवडणारं पुस्तक वाचा. तुमचा कधीकधी आवडता चहा, कॉफी घेऊन कधीकधी बाल्कनीत बसा आणि शांत असं पीसफुल माइंड राहा आणि शांत वेळ घालवा. त्यानंतर कधी तुम्हाला एखादी छोटीशी डायरी असेल, जी तुम्ही डायरी प्रिफेअर करत असेल, डेली डायरी लिहत असेल, तर त्या डायरीमध्ये तुम्ही रोज एखादी जसा आनंदाचा जो क्षण आहे तो आनंदाचा क्षण तुम्ही लिहा. याने काय होतं, आपल्याला आपल्या दिवसाची सुद्धा आनंदाची आठवण राहतं आणि आपल्या दिवसामध्ये कोणत्या दिवशी काय झालं हे सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीमध्ये कळतं. त्यानंतर घरकाम सोपं करा आणि स्मार्ट वर्क करा. कामाचा भार कमी वाटावा ह्यासाठी आपण आठवड्याची प्लॅनिंग करायला हवं. आठवड्याची प्लॅनिंग करा, जसं की कोणते पदार्थ बनवायचे आहे आठवड्यामध्ये, त्यानंतर कुठली कामं करायची आहे याची तुम्ही एक डायरी आहे ते डायरी बनवून ठेवा. त्यानंतर घरकाम करताना संगीत ऐका, त्यामुळे कामं कसं होतं, झटपट होतं आणि तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही. त्यानंतर आहे कुटुंबासोबत सकारात्मक संवाद. आपल्या एनर्जीवर घरातील वातावरणाचा खूप मोठा परिणाम होत असतो. तर दिवसातून एक वेळ असा ठेवा जिथे मोबाईल बाजूला ठेवून फक्त गप्पा मारायच्या आहे. घरातल्या छोट्या छोट्या आनंदावर फोकस करायचा आहे. मुलांचा हसरा चेहरा, नवऱ्याचा जो मदतीचा हात, कधीकधी आईबाबांना फोन करून त्यांची विचारपूस करा. त्यांची प्रेमळ विचारपूस केलं की आपल्याला पण छान वाटतं आणि त्यांनासुद्धा खूप छान वाटतं. तर कधीकधी म्हाताऱ्या माणसाची सुद्धा अशी विचारपूस करायला हवं. त्यानंतर शरीर आणि मन दोन्हीला एनर्जी द्या. तुमची ऊर्जा कायम राहावी यासाठी हेल्दी डाएट ठेवा. पिवळ्या रंगाचे पदार्थ गुरुवारी खा, जसं की आंबा, केळी, डाळ, हळदीचं दूध. आता उन्हाळा लागलेला आहे, उन्हाळ्यामध्ये आंबे येतात, आता आंब्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर केळी तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता. त्यानंतर वेगवेगळ्या डाळी ज्या आहे डाळीसुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता. त्यानंतर रात्रीला झोपेच्या वेळेस हळदीचं दूधसुद्धा तुम्ही घेऊ शकता. यांनी ही कसं आहे की आपण जसा आहार घेतो तसे आपल्याला वाढत्या वयामध्ये कसं होतं की आपल्याला एनर्जीची खूप गरज असते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला डाएटमध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर दिवसातून 15 ते 20 मिनटं वॉक करण्यासाठी जा. तुम्हाला योगा होत असेल तर तुम्ही योगा करा. स्वतःला बॉडी तुमची स्वतःची स्ट्रेच करा. त्यानंतर तुम्ही वॉकिंगला जाऊ शकत असेल तर वॉकिंगला जा. पण ही दिवसातून 15 ते 20 मिनटं तुम्ही करायलाच हवं, कारण ही आपली दिवसभराची जी ऊर्जा आहे ती टिकून ठेवण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. त्यानंतर स्वतःला एक छोटीशी ट्रीट द्यायची आहे.
जसं की तुम्ही स्वतःसाठी ट्रीट देऊ शकता. जसं की स्वतःची स्किन केअर रुटीन करू शकता, हेअर केअर रुटीन करू शकता, फेस मास्क लावा किंवा हलकं संगीत ऐका किंवा तुमचं आवडतं काहीतरी असं करा की जेही त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे असे. कधी स्वतः असे वेगवेगळे कपडे घालूनसुद्धा कधी फोटोज काढा. स्वतः खूप छान एन्जॉय करा. कधी फिरायला जा, कधी मंदिरामध्ये तुम्हाला आवडत असेल तर मंदिरामध्ये जा आणि खूप छान एन्जॉय करा. त्यानंतर कसं आहे मैत्रिणींनो, आपण स्वतःसाठी वेळ दिला तरच इतरांसाठी ऊर्जा देऊ शकतो. इतरांनासुद्धा आपण घरामध्ये आपण गृहिणी आहोत तर त्यांनासुद्धा आपण ऊर्जा देऊ शकतो. गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे, सकारात्मक ज्ञान आणि आनंद वाढवण्याचा. तर मग या टिप्स फॉलो करा आणि आठवड्याचा शेवटचा टप्पा उत्साहाने पार करा. जर या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या गुरुवारी अशाच पॉझिटिव्ह विषयावर. चला तर बोलूया. धन्यवाद आणि काळजी घ्या. स्वस्थ राहा, छान राहा, आनंदाने जीवन जगा. चला तर मग धन्यवाद. इकडे नाही जायचं. ए प्रजू